श्री मल्हारी सप्तशती अध्याय 4 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच। देखोनी सभा रत्नजडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्वही जे मनिमल्ले पिडिले तापत्रयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुणी आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलेजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्ये करुणिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे शिर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ स्वज्वळ दिसत असे कमळदली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षण युक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकिले पाप ताप शोक हरे ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्ठी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या पान पात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दुर्दृढे धरिले करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसताती दृष्टीशी पूर्वे सुंदर मुखकमळ शोभा कंठ सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाहल परमप्रीती करोनिया पश्चिमे मुखकमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रिनेत्री शोभतसे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिवसुंदर मेघासारिखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडी समुदया सारखी दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वसे वामांगी मुखी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शूल पाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करीती ऋषी उवाच जय जयाची शिव वरदमूर्ती जय जयाची गिरिजापती जय जयाची पशुपती नमन तुझ निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतकर नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणे तयासी नमन वेद कर्त्यासी वेद धर्त यासी नमन नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टीपालक विष्णूसी नमन संहार रुद्रासी त्रैमूर्तीसी नमन असो ऐसी शिवाची स्तुती करोनी ऋषी सभेत उभे राहुनी विवळ अंतकरणी विराजोनी अश्रू ढाळती तेथे शंभू उवाच तुम्हा कवने कष्टी केले दुर्मर्दे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा माझ धर्मसुता हो ऋषी उवाच महादृष्ट मणिमल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करिता ब्रह्मास मणिमल्लासे मिळाले वरदान तुम्हासे जिंकून शके कवन न जिंकिती देव दानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले महितळी राज्य करू लागले सकळ जना ते पिडिले ऋषी तेही न सोडिले भगवंता तू सहस्त्र होसी आमचा वृत्तांत जाणसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझ शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले दुष्टकर्मे आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्ल सुरांनी मी वदिल त्या दैत्यांसी म्हणून उठला महाक्रोधासी जटा पेटल्या भूमीसी उग्र रूप धरोनिया ते महामारी उपजली स्वस्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी तिला वंदिली धृतमारी नामतयचे धृतमारी उभी ठाकली दंत दाढा विक्राळ दिसली जिव्हा तिची अग्नी भासली अतिभयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमाऊली करतसे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु।